हाय फ्रेंड्स, आज आपण आपल्या रेसिपीमध्ये गव्हाच्या पिठापासून तयार होणारी एकदम मऊ, लुसलुशीत, जाळीदार अशा पद्धतीची हलकी फुलकी रेसिपी तयार करणार आहोत। तर चला झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथे। सोबतच पाव कप बारीक रवा घ्यायचा आहे। जर रवा जाड असेल तर थोडं मिक्सरला फिरवून घेऊ शकता। रवा आपल्याला इथे बारीकच वापरायचा आहे अशा पद्धतीने। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ थोडं जास्त वापरा, आपल्याला पातळ बॅटर करायचं त्यामुळे। आणि व्यवस्थित हे कोरडं जिन्नस एकजीव करून घ्यायचं। आता मी इथे सर्वात अगोदर 1 कप पाणी घेणार आहे। ज्या कपाच्या सहाय्याने आपण गव्हाचं पीठ घेतलं त्या सहाय्याने 1 कप पाणी घेतलं आणि व्यवस्थित असं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटरमध्ये गाठी होऊ द्यायचं नाही। तर संपूर्ण 1 कप पाणी लागलेलं आहे। आणखी पाणी लागेल, मी नंतर सांगते किती पाणी लागलेलं आहे ते। अशा पद्धतीने थोडं थोडं करून पाण्याचा वापर करायचा आहे आणि पातळ असं बॅटर तयार करायचं। तर इथे मला जवळपास 1.5 कप पाणी लागलेलं आहे 1 कप गव्हाच्या पिठासाठी। अर्धा कप पाणी साईडला ठेवते मी। आता याला झाकण लावून 10 मिनिटे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं। आता गॅसवरती एक पॅन ठेवलं, त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी छान तडतडू द्यायची। अर्धा चमचा जिरे घालायचं। बारीक कट केलेला कांदा घालायचा आणि छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। कांदा छान सॉफ्ट झाला, आता इथे बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा। याला सुद्धा मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं। सोबतच कांद्याची पात घालायची आहे थोडी मिरची घातलेली होती आणि गाजरचं कीस वापरायचं आहे अर्धा वाटी। यांना सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। तुम्हाला वाटलं तर इथे आणखी भाज्यांचा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार। थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे, यामुळे खूप छान फ्लेवर येतो। भाज्या 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं, म्हणजे त्यांची क्वांटिटी कमी होते। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता, जसं शिमला मिरची, पत्तागोबी इत्यादी। तर पाहू शकता भाज्यांची क्वांटिटी कमी झाली। भाज्या छान सॉफ्ट झाला, गॅसची फ्लेम बंद करायची आणि साईडला ठेवायचं। इथे बॅटरला सुद्धा 10 मिनिटे झालेली आहेत। हलवून बघायचं तर अशा पद्धतीने थोडं घट्टसर झालेला आहे बॅटर। रवा छान फुललेला आहे। आता भाज्यांचं मिश्रण यामध्ये घालायचं। सर्व भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या। सोबतच भरपूर कोथिंबीर घालायचं आहे। पाहू शकता छान कलरफुल भाज्या दिसायला लागलेल्या आहेत। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिश्रणामध्ये भाज्या। तर अशा पद्धतीने पातळही नाही आणि घट्टही नाही, मीडियम असं बॅटर तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे। आता चला रेसिपीला स्टार्ट करूयात। तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, यावरती थोडंसं तेल घालायचं। तेल सर्व साईडने एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे। बॅटरला छान असं हलवून घ्यायचं आहे एकदा आणि मोठ्या चमच्याच्या सहाय्याने सर्वात अगोदर पॅनच्या कडेकडेने बॅटर घालायचं आहे आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं। मध्ये थोडं बॅटर घालून पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे पातळ असं उत्तप्पा किंवा चिला म्हणू शकतो आपण याला, किंवा डोसा सुद्धा म्हणू शकतो, असं तयार करायचं पातळसर आणि याला ड्राय होईपर्यंत शिजू द्यायचं। सर्व साईडने ड्राय झाल्यानंतर कडा काढून घ्यायच्या याच्या आणि याची पलटी करून घ्यायची। दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। छान जाडी पडलेली आहे, पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने छान असं भाजून झालेलं आहे। आता आपण याला काढून घेऊया। दुसरं तयार करण्यासाठी यावरती तेल घालायचं। पॅनवरती तेल पसरवून घ्यायचं सर्व साईडनी आणि सर्वात अगोदर कडेकडेने बॅटर घालायचं।
आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. छान पातळसर चिला तयार होत असतो गव्हाच्या पिठाचा. ड्राय होईपर्यंत छान शिजू द्यायचं. ड्राय झालं की याच्या कळा सोडवून घ्यायच्या आणि मग नंतर पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने छान असा खरपूस कलर आला की याला सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचं. तेल न लावता सुद्धा तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता. नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे प्रत्येक वेळा तेल लावण्याची आवश्यकता पडत नाही. तुम्हाला जर क्रिस्पी आवडत असेल तर पातळ बॅटर ठेवू शकता आणि मऊ आवडत असेल तर थोडं बॅटर घट्ट करून नंतर आपण चिले तयार करून घेऊ शकतो. डोसासुद्धा म्हणू शकतो आपण याला. खूप हेल्दी आहे. नक्की या पद्धतीने तयार करून बघा, खूप आवडेल. सायंकाळच्या जेवणामध्ये तर ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. हलकी फुलकी काहीतरी खायची असेल तर नक्की ट्राय करा. एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार रेसिपी तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह. खूप खूप धन्यवाद.